काय सांगाल काय म्हणतो? प्रथम तुमच्या सगळ्या न्यूजवाल्यांचे मी पहिल्यांदा सर्व कामगारांतर्फे मी स्वागत करतो. सगळ्यांनी यांचं स्वागत करा प्रथम. कारण की साहेब आता तुम्हाला एक बोलायचं म्हणजे जे 2025 रोजी जो जुलै महिन्यामध्ये 22 जुलैला जो करार झाला, हे सगळ्या मान्यताप्राप्त युनियननी जो करार केलेला आहे तो आमच्या कामगारांना कुठल्याही विश्वासात न घेता हा करार केलेला आहे. त्यामुळं आम्हाला तो करारच रद्द करायचा आहे साहेब. प्रथम आता जो ML वरती जो काम करणारा जो कामगार आहे आमचा, तो आज सेक्शनमध्ये चालला आहे. ज्या करारानुसार आम्हाला विश्वासात न घेता करार केला आहे तो पण सेक्शनला करार होऊ शकतो. उद्या बोलते तुम्ही सेक्शन पण निघून जा. तसंच तुम्हाला सांगतो टी वार्ड या ठिकाणी आपले भरपूर कामगार आहे टी वार्डचे. त्यांनी तो 4-5 वर्षापूर्वी त्यांना पण हेच केलं. टी वार्डमधून यांना एस वार्डमध्ये पाठवण्यात आलं, पण त्यांचं सगळं सर्व्हिस रेकॉर्ड टी वार्डमध्ये आहे, एस वार्डमध्ये नाही. मग यांचं काय चाललं आहे, एस वार्डमधून सह्या घ्यायच्या आणि टी वार्डला नेऊन पोचवायचं. आता 9 वर्ष झाले साहेब. त्याच्यामध्ये आज हे बोलतात तुम्हाला इतर वार्डमध्ये आम्ही टाकणार नाही, तुम्हाला इथं सेक्शनमध्ये टाकू. सेक्शनमध्ये वॅकंट पोस्ट किती आहेत? याच्या अगोदर वॅकंट पोस्ट नव्हत्या, आता बरोबर यांनी तयार केल्या. आता कामगार किती आहे? 350 कामगार आणि वॅकंट पोस्ट किती आहे? 46. मग एक कामगार मला एक सांगा, यांना कोरोनामध्ये हा कायमस्वरूपी कामगार चालतो, इलेक्शनच्या ड्युटीला कायमस्वरूपी कामगार चालतो. जनगणनेला आमच्या कामगारांनी या रहिवाशांच्या शिव्या खाल्ल्यात, अशी ही जनगणना तिथं पण आम्ही सहन केलं. मग आज MLचं आम्ही बोलतोय तुमच्या कॉन्ट्रॅक्टच्या गाड्या असू द्या, मग आमचा कामगार कायमस्वरूपी का नाही त्या ठिकाणी? हा मला त्यांना जाब विचारायचा आहे अधिकाऱ्यांना. आमचा फक्त उपयोग करून गेला जातो साहेब. हे कॉन्ट्रॅक्ट चौकी आमच्या हक्काची अधिकाऱ्यांचं करायचं काय? अधिकाऱ्यांचं करायचं काय? अधिकाऱ्यांचं करायचं काय? राठोड साहेब मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. राठोड साहेब मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. मुर्दाबाद, 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 मुर्दाबाद. या अधिकाऱ्यांचं करायचं काय? कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. धन्यवाद सगळ्या चॅनलांचा. कामगार हा भरपूर गरीब आहे, सफाई कर्मचारी भरपूर गरीब आहे, कर्जबाजारी आहे, तरी तो घाणीचं काम करतो आहे. फक्त कामगारांची इतकीच मागणी आहे की ते प्रशासनाने जो करार केलेला आहे, कारण युनियनने आम्हाला दगा दिलेला आहे अशा करारावरती सह्या करून, तर प्रशासनाकडे आम्ही भीक मागतोय एका पद्धतीने की या करारामध्ये फक्त कर्मचारीचा क्लॉज आहे ना तो वगळा. त्या कर्मचारीचा क्लॉज वगळला ना तर आमचं पोट वाचेल साहेब. बस इतकंच. काय सांगणार तुमच्या? खरं तर तुम्ही आंदोलनाला बसल्यात, काय ऐकून मागण्या? आमच्या महानगरपालिकेला, प्रशासनाला व एस वार्डातील प्रमुख आमचे जे अभियंता आहेत किंवा सहाय्यक आयुक्त असतील, तसेच आमचे प्रशासनातले वरचे बसलेले अधिकारी यांना आमची प्रामुख्याने मागणी आहे की जो काही तुम्ही जो या ठिकाणी भेद घातलेला आहे
की खाजगीकरण चालू करण्याचा बेत आखलेला आहे आणि मोटर लोडर बंद करून तुम्ही या ठिकाणी खाजगीकरणातले लोक कॉन्ट्रॅक्ट लोक आणलेले आहेत ते सदर या ठिकाणी रद्द करण्यात यावं व जे पूर्वीप्रमाणे जे आपले परमनंट कामगार आमचे जे जात होते तेच कामगार आमचे परमनंट कामगार या ठिकाणी जातील आणि जोपर्यंत प्रशासन आम्हाला आमच्या कचऱ्याच्या गाड्या हक्काच्या देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील असंच. नाही मी नाही करत आहे. आंदोलनात तुम्ही खरं तर बसल्यात, मात्र तुमचं प्रशासनाला काय आव्हान? प्रशासनाला एकच आव्हान आहे की आज 6 दिवस झाले तरी प्रशासनाने आमची दाद घेतली नाही. साहेब आता तुम्ही इथं आलात तर मला असं वाटतं नक्की तुमच्या ह्या कामाला यश येईल. आम्ही इतके सर्व कामगारांची तुम्ही दाद घेतलीत. माझं एकच म्हणणं आहे की 20 वर्षापासून आमचा मोटर लोडर काम करतोय, यांच्या कामात कोणती कमी आहे का? एकही कमी नाही. तुम्ही आम्हाला दिलेलं प्रशंसापत्र आमच्याकडे आहे की आम्ही महापुरात काम केल्यामुळे आम्हाला प्रशंसापत्र ढाल पत्र सर्व आम्हाला दिलेलं आहे. आमचा सत्कार केलेले आमचे फोटो ते बक्षिसं सर्व आमच्याकडे आहेत. ते आणून तुमच्या पुढे ठेवावे का आम्ही? आमचं हे म्हणणं आहे की आमचा कामगार काढून तुम्हाला तुमच्या कॉन्ट्रॅक्टच्या गाड्या येतात नवीन, त्याच्यानंतर तुमचे कॉन्ट्रॅक्टचे लेबर येतात, कॉन्ट्रॅक्टचा ड्रायव्हर कॉन्ट्रॅक्टचा क्लिनर, मग आमची माणसं जाणार कुठे? आम्हाला टाकताय कुठे? आम्हाला इकडे तिकडे का टाकताय? आम्ही असं काय केलं की आम्ही काम नाही केलं? तो आमचा जाब आम्हाला तुम्ही सांगा, आम्ही विचारतोय तुम्हाला तो. हे माझं म्हणणं आहे की आम्हाला पूर्ण ते गाड्यावर आम्हाला काम द्या. आमचं काही म्हणणं नाही. आम्ही आज बी जायला तर आहे. पहिल्या दिवसापासून जर गाडी आली असती तर पहिल्या दिवसापासून आमचे कामगार पण घेतले असते, पण ते म्हणतात ह्या गाडीवर तुमचे कामगार जाणार नाहीत. त्यामुळे आम्ही असं हे धरणं धरलेलं आहे साहेब.